शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट दिसतोय आपल्याला, तर या ठिकाणी आंबा अधिक हा ऊस लागवड केलेला आहे आणि ह्या प्लॉटमध्ये यापूर्वी जे आहे ते शेवगा केला होता. तर पूर्णपणे 100% शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब ह्या ठिकाणी केला आहे शेतकरी महोदयांनी. म्हणजे जमिनीतून जे उगवून आलं त्याचा सुनियोग वापर झाल्याच्या नंतर ते आहे असं त्या जमिनीला, म्हणजे त्या जमिनीचे त्या पिकाचे खालचे अवशेष जे आहेत, मुळ्या वगैरे किंवा इवन वरचे जे काही टाकाऊ अवशेष आहेत, फाटे वगैरे जे फांद्या आहेत, तर त्यासुद्धा ह्याच ठिकाणी जे आहे ते कुजवायचं नियोजन शेतकरी महोदयांनी केलं. इवन तणसुद्धा जे आहे ते सगळे काँग्रेस असेल किंवा इतर कुठलंही प्रकारचं तण आपण पाहू शकता हे, तर याच ठिकाणी जे आहे ते हे कुजवायला जे आहे ते शेतामध्ये सोडून दिलेलं आहे. तर काय अनुभव आहेत शेतकरी महोदयांची जाणून घेऊ. तर साहेब, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि हे अशा पद्धतीचं शून्य मशागत तंत्रज्ञान तुम्ही कधीपासून करताय आणि काय फायदे झाले तुम्हाला त्याचे? मी शिवाजी बाबूराव देशमुख, राहणार टाकळी देशमुख, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 88 88 57 8000. मी 1990 पासून शेतामध्ये कुठलाही काडी कचरा पेटवून देत नाही. त्यावेळेस सुद्धा मी ऊसाची पाचट एक सरीआड करून ठेवलेली आहे. तर त्याचा फायदा असाच होतो की जमिनीची धूप होत नाही आणि जमीन थंड राहून म्हणजे जमिनीतले जीवाणू सगळे कार्यरत तशाच पद्धतीने राहतात. त्याचा हा सगळ्यात मोठा फायदा होतो. आणि ऊसाची त्यावेळेस कुठलं तंत्र नव्हतं म्हणून एक सरीआड पाचट करीत होतो. बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा मग मी हाच प्रयोग कापूस, तुरीचे धसकट, वेगवेगळे गाजर गवत किंवा भाजीपाल्याचे अवशेष हे सगळे मी शेतामध्ये टाकायला चालू केले. ज्यावेळेस माझ्याकडे ट्रॅक्टर नव्हतं त्यावेळेस मी हे सगळं जमा करून एक पावसाळा भिजू द्यायचो आणि मग उचलून पुन्हा शेतात टाकायचं. पण 1911 पासून मी ज्यावेळेस कुबोटा ट्रॅक्टर घेतला आणि कुबोटाचाच रोटर घेतला, तर त्यावेळेस त्या रोटरनं माझं सगळं काम इतकं सोपं करून टाकलं की घंटो का काम मिनिटोवर आलं. त्याच्यामुळे मी उभा कापूस, उभे तुरीचे धसकट, उभे पिकाचे अवशेष, उभे गवत, गाजर गवत हे झाले, मला जितके शेतात होतील तितका आनंद वाटायचा. मी त्याला कधीच घाबरलो नाही. आणि त्या रोटरनं हे सगळं शेतामध्ये गाडायचं तंत्र अवलंबिलं. त्याच्यानंतर मागच्या 2023 पासून मी आंब्याची लागवड केली. त्या आंब्याची लागवड केल्यानंतर मधले 2 वर्ष मी शेवग्याचं उत्पन्न घेण्यासाठी मध्ये शेवगा लावला. 14x6 लागवड होती आणि त्याच्यामध्ये 14 फुटाच्या मधल्या सेंटरला शेवग्याची एक ओळ 8-8 फुटावर झाडं लावली लाईनीमध्ये. हे असं बरोबर, ह्या लाईनीमध्ये. ओके. तर ते शेवगा ज्यावेळेस दरवर्षी छाटणी करावा लागतो त्यावेळेस मी ती शेवग्याची छाटणी करून छोटे छोटे जे त्याचे फाटे येतं ते फाटे मी शेतातच टाकले आणि त्याच्यावर रोटर फिरवल्यानंतर हे त्याचे बारीक तुकडे हे अशा पद्धतीने झाले. हे इकडे दाखवा. बरोबर, बारीक तुकडे झाले, जिरून गेलं हे. हे त्याचे बारीक तुकडे झाले. आता हे जमिनीमध्ये आहे ते कुजून चाललेत, वरी आहे ते दुसऱ्या वेळेस आलटा पालट केली की त्याचा नंबर लागतो पुन्हा. बरोबर आहे. आणि जे मोठे अवशेष आहेत झाडाचे, हे मोठे झाडाचे समोर हे अशा पद्धतीने टाकून दिलेले. हे जाग्यावर कुजणार. ओके. जितका कुजण्याला वेळ लागेल तितकं जीवाणू त्याचे चांगल्या प्रकारे तयार होतात. गाजर गवताचे अवशेष हे सगळे हे असं झालं. खालचं हे खाली सगळं कुजून आणि सगळी जमीन अशी जमीन एकदम भुसभुशीत झालेली आहे बघा. असं एकदम माती अशी एकदम जी आहे ती अशी गादीसारखी झालेली आहे. अशी नरम सुद्ध माती, नरम सुद्धा एकदम. म्हणजे इथं असं गादीसारखा लेअर. आणि पोरोसिटी जर बघितली आपण, हे पोरोसिटी म्हणजे सच्छिद्रता प्रचंड आहे. CN रेशोसाठी ह्याला काडी कचरा किती ह्याच्यामध्ये बघा. बरोबर. तर ह्याच्यामुळे ही जमीन एवढी भुसभुशीत झाली, एवढं भुसभुशीत की असं सहज नुसतं हातात ही जरी केलं तर हे सगळं उकळून हे तण दाखवा. हे जे तण आहे का, हे दुधानीचं तण म्हणतात त्याला. हे जे तण मी वापसा कंडिशनवर जर उपटून काढलं तर पूर्ण पांढऱ्या मुळी सहित उपटून निघते, इतकी जमीन भुसभुशीत आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. ओके. तर अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांनो, आपणही म्हणजे एवढे मोठे पिकाचे अवशेष सुद्धा शेतकरी महोदय जे आहे ते सरपणाला किंवा न वापरता हे आहे असे या ठिकाणी जे आहे ते हे कुजवतात आणि ह्यापासून उत्कृष्ट खत जे आहे ते असं बघा. ह्याची जमीन जी आहे ना, ह्यांची एवढी भुसभुशीत जी राहायचं कारण आहे ना, हे पिकाचे अवशेष असेच ठेवतात. आणि बघा एवढ्या लांबवर अखंड हे जमिनीचा वाफ, म्हणजे बघा जमीन भुसभुशीत ह्याचं हे कारण कसं, त्या ह्यांनी नुसतं झाड धरून उपटिलं तर हे शेवटपर्यंत मुळी जी आहे ती ही निघालेली आहे. ह्याच्यावरूनच
आपल्याला दिसत लक्षात येते. पांढऱ्या मुळ्याची वाढ सुद्धा जबरदस्त बघा ही झालेली आहे. सांगायचा उद्देश आहे की हे सगळं अवशेष आणि इथं सुद्धा हे गहू सुद्धा ह्यांचा शून्य मशागतीचा आहे. ह्याला कुठल्याही प्रकारची खुरपणी केली नाही आहे. असं ह्याच्यामध्ये जे आहे ते शिफारशीतले तणनाशक वापरूनच ह्यांनी तण व्यवस्थापन केलं आणि इथंच तण जे आहे ते कुजवलेलं आहे.